आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। मागास प्रवर्गासाठी सरकारचा मोठा निर्णय। वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी आणि गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती। त्याचबरोबर रामोशी, वीरशैव लिंगायत, वडार, गुरव समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र उपकंपन्यांची स्थापना देखील केली जाईल। इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे। चारही समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची रचना केली गेली आहे। वीरशैव लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं गेलंय, तर वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाते। गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची रचना, तर रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, खरं तर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्याचा फायदा या सर्व समाजाच्या लोकांना होणार आहे, कारण त्या संदर्भातल्या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। काय सविस्तर माहिती आहे? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांमध्ये इतर जो मागासवर्गीय समाज असतो त्या मागासवर्गीय समाजाचा आर्थिक आणि सामाजिक या ठिकाणी प्रगती होण्यासाठी सरकारने हा खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये या 4 महामंडळांना मंजुरी मिळाली होती आणि आज अखेर याचा GR काढत या ठिकाणी या 4 महामंडळांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी, त्याचप्रमाणे काही सरकारी पदं भरण्यास देखील हिरवा कंदील मिळालेला आहे। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर रामोशी महामंडळ असणार आहे, वडाळ महामंडळ असणार आहे, लिंगायत समाजाचं महामंडळ असणार आहे, त्याचप्रमाणे गुरव समाजाचं महामंडळ असतात। या 4 महामंडळांचं आता वाटप देखील केलं जाणार आहे। आता आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, या तिघांच्या वाट्याला नेमकी किती महामंडळ येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या 4ही महामंडळांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी जवळपास 50 कोटींचा हा निधी देखील वितरित केला जाणार आहे। त्याचप्रमाणे या प्रत्येक महामंडळासाठी जो स्टाफ लागणार आहे, सरकारी स्टाफ लागणार आहे, त्यासाठी देखील हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। सुरुवातीला 15 जणांचा हा सरकारी कर्मचारी वर्ग असणार आहे आणि त्यानंतर या कर्मचारी वर्गामध्ये वाढ देखील होणार आहे। मात्र आपल्याला पाहायला हवं, जो देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला होता त्याच अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली होती की येणाऱ्या काळामध्ये विविध घटकाला समाविष्ट करून घेण्यासाठी काही महामंडळ निर्मित केली जाणार आहे आणि त्याचीच कार्यवाही होताना पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे पावसाळी अधिवेशनामध्ये याची कार्यवाही पूर्ण झाली, 4 महामंडळांना मंजुरी मिळाली आणि आज अखेर या संदर्भातला शासन अध्यादेश काढण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर 4 समाजासाठी 4 महामंडळांची ही स्वतंत्र स्थापना करण्यात आलेली आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही फास्ट ट्रॅकवर आहे। विधिमंडळाकडून मुद्द्यांची रचना करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। सुनावणीवेळी मुद्दे भरकटणार नाही याची खबरदारी घेण्यास सुरुवात झालेली आहे। इंडियन पिनल कोड प्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल। इश्यू फ्रेम झाल्यानंतर आमदारांना सुनावणीसाठी बोलावलं जाणार आहे आणि आमदारांना सुनावणीवेळी पुरावे देखील सादर करावे लागतील। आणि या क्षणाची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे राज्यातील पहिलं मध्यवर्ती कार्यालय हे ठाणे शहरामध्ये असणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि कार्यालयामध्ये आता शरद पवारांचा फोटो लावण्यात आलेला आहे। अजित पवार या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोरच अगदी हाकेच्या अंतरावरती अजित पवार गटाचं हे नवं कार्यालय आहे।